4 दिवसाच्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेनंतर मी केरळ या राज्यातून आपल्या महाराष्ट्र राज्याकडे सध्या वाटचाल करत आहे आणि सध्या पोहोचलो आहे ते आपल्या हैदराबाद या शहरामध्ये. तर या ठिकाणचं हे लोकेशन आपण पाहतात, अनुभवत आहात. या ठिकाणी असलेली ही अतिशय प्राचीन अशी काही ठिकाणं तर मित्रांनो, या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे ती ठिकाण आहे हैदराबादचं चारमिनारचं लोकेशन. आणि चारमिनारच्या या ठिकाणावरती पाठीमागं बघा सुप्रसिद्ध असा ऐतिहासिक असा चारमिनार आहे. हैदराबाद शहरातील सुप्रसिद्ध असणारं चारमिनार हे सध्या माझ्या पाठीमागं आहे आणि त्या ठिकाणी आता मी जाऊन प्रत्यक्षात पाहणार आहे. चारमिनारला भेट देण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. चला तर आता आपण या ठिकाणी जाऊयात. चारमिनारच्या बाहेरील जो परिसर आहे तो वेगवेगळ्या रंगीबेरंगी अशा दुकानांनी, वेगवेगळ्या वस्तूंच्या दुकानांनी सजलेला आहे. त्याच्या बाजूला असलेली हे एक भव्य दिव्य असणारी मस्जिद आहे. आपण या मस्जिदीमध्ये जाण्यासाठी आपल्याला हे अंजीर भाई क्या किलो की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यास पाहायला मिळतं. 80 रुपये किलो अंजीर आहे ना. वेग माझ्या पाठीमागं असणारं हे सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध असणारं चारमिनार. चारमिनारच्या आसपासचा हा परिसर. हा जो इलाका आहे का नाही चारमिनारच्या खालचा इलाका. हे बघा या ठिकाणी थोडंसं एक कारंजे आहे पण सध्या बंद आहे. आणि जस्ट मी त्या काउंटरवरून आता एक तिकीट घेतो आहे. 25 रुपये तिकीट आहे वरती फिरण्यासाठी. आणि वरचा जो घुमट बघा, अशा स्वरूपात हा घुमट आहे. आता मी वरती जात आहे. वरतीचा एंट्री गेट या ठिकाणी आहे. तर बघूया कुठून जायचं. इथून जायचं. चारमिनारवरती जाण्याचा हा अतिशय अरुंद अशी ही बोळ. किती पायऱ्यात मला मोजता पण नाही आले. अतिशय वळणाचा हा किती वेळेस मला वळावं लागलं. बूट आहे, बुटाने ते घसरमध्ये पण काही शक्यता आहे. माझ्या पायाला क्रॅम्प आले.
चालत असताना माझ्या पायाला थोडेसे क्रॅम्प पण आले. ये ना नीचे दिया. चारमिनारच्या वरतून हे लोकेशन मी शूट करत आहे. खालचं जागा, वरच्या साईडला घुमट. हे हा मेन प्रवेशद्वार आहे पहा. त्या मेन प्रवेशद्वारातून मी आतमध्ये आलो आहे. प्रत्येक ठिकाणावरून वेगवेगळ्या कलाकृती आपणास पाहायला मिळत आहेत. हा फोटोशूटचा पण जबरदस्त आहे. त्यानंतर या ठिकाणावर आपण फोटो घेत आहे. त्यापूर्वी ज्या ठिकाणी मी उभा होतो ते समोरचं ठिकाण आहे बघा. त्या ठिकाणावरून मी काही फोटो घेतले होते. हा समोर रिकामा पोर्च आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स त्या ठिकाणी आहेत. आणि या चारमिनारच्या बाजूला एक मोठी मस्जिद आहे बघा. त्या मस्जिदमध्ये टुरिस्टला येण्यासाठी परवानगी नाही आहे असं इथून लिहिलेले होते त्या ठिकाणी. तर आता मी बाहेर जाते. आणि अशा तऱ्हेने आता जस्ट चारमिनारवरती सवारी करून आलेलो आहे. तर बाहेरचा परिसर आता मी बाहेर जाणार आहे.